मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आज जॉब अपडेट्समध्ये MSc-DCL म्हणजेच महाडिस्कॉम त्याला म्हटलं जातं किंवा महावितरण, तर यामध्ये प्रसिद्धीपत्रक काल आलेलं आहे। तर त्यांनी जी अर्ज भरण्याची तारीख आहे ती थोडीशी वाढवली आहे, जास्त नाही 4-5 दिवस तुम्हाला मिळणार आहेत। तर याबद्दल प्रसिद्धीपत्रक कालच वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे। अद्याप जर बघितलं नसेल तर बघून घ्या, कारण यामध्ये तुमचा जर अर्ज भरला गेला नसेल किंवा तुम्ही एडिटसुद्धा करू शकता। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात, ऑनलाईन लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे महावितरणामार्फत कालच एक प्रसिद्धीपत्रक झालेलं आहे। तर जाहिरात ज्या होत्या 5/2023, 6/2023, 7/2023 आणि 8/2023, तर यामध्ये डेट्स बऱ्याच वाढवलेल्या आहेत। तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी 29/12/2023ला संकेतस्थळावर म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्यात आली होती। उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। म्हणजे 29/12 पासून 20/6 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ मिळाली होती। तरी अजूनही थोडीशी मुदतवाढ या ठिकाणी केलेली आहे। कारण तर यामध्ये आता जाहिरात कोणती होती तर 5/2023 कनिष्ठ सहाय्यक लेखा, तर हा सुद्धा आहे, विद्युत सहाय्यक आहे, पदवीधर शिकाऊ अभियंता आणि पदवीधर शिकाऊ अभियंता अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट होते। तर त्यामध्ये जे आरक्षण आहे, दरम्यानच्या काळात शासन निर्णय जो निघाला त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजे SCBC आरक्षण जाहीर करण्यात आल्यामुळे, तसेच 21/6/2024 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर आणि आर्थिक दुर्बल घटक EWS अर्ज केलेल्या उमेदवारांनी SCBC प्रवर्गाचा विकल्प सादर करणे गरजेचं होतं, असं त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं होतं। म्हणजे ज्यांनी पूर्वी EWS केले आहे त्यांनी SCBCमधनं फॉर्म भरायचा होता असं म्हटलेलं होतं। त्यामुळे सदर मूळ जाहिरातीस अनुसरून ज्या SCBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी SCBC प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याकरिता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती। कंपनीच्या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात येऊन विकल्प सादर करण्याची तारीख जी होती ती 4/8/2024 अशी दिलेली होती। आता जे SEBC उमेदवार वयाधिकामुळे उक्त पदांकरिता अर्ज करू शकले नाहीत त्यांचेकरिता, तसेच इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजे महाडिस्कॉमवर दिलेली आहे। सबब सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 16/8/24 पर्यंत भरावेत। तदनंतर अर्ज सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे 16/8 ही तारीख शेवटची ठरवलेली आहे। उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची गरज नाही। म्हणजे जर तुम्ही पूर्वी अर्ज भरलेले असाल आणि जे बरोबर राईट असतील तर त्या परत तुम्हाला अर्ज भरायची गरज नाही। फक्त SEBC आणि EWS यांच्याकरिता सदर अर्ज तुम्ही एडिट करू शकता। उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकातील अटी आणि शर्तीमध्ये कोणतेही बदल नाहीत। म्हणजे जे मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये कोणतेही बदल त्या ठिकाणी केलेले नाहीत असं म्हटलं आहे। तर ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नसतील किंवा एडिट केले नसतील त्यांनी 16/8 ही तारीख आहे, म्हणजे 6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत। तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी भरून घ्या। मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असेल, ओपनचा असेल, EWS, SC, ST, OBC, ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी भरून घ्या। आणि ज्यांनी EWSमध्ये भरले असतील आर्थिक दुर्बल घटक त्यांनी SCBCमधनं तुमचं प्रवर्गामधनं भरायचे आहे। तर अशा प्रकारचे एडिटसाठी हा ऑप्शन दिला होता। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्सवर कमेंट करा। तर इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यामध्ये अर्जाची तारीख 1/3 पासून सुरू झाली ती रिओपन इकडे दिलेलं आहे आणि ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अभ्यास चालू ठेवा,
भरत्या लवकरच लागणार आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ